हाय गाईज, मी रोशन मिरगल आणि तुम्ही पाहत आहात सह्याद्रीतील क्षण विथ रोशन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणखी एक भन्नाट ट्रेकिंग सफर. पण हा फक्त ट्रेक नाही, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा साक्षीदार, शिवनेरी किल्ला. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात स्वराज्याचा इतिहास जिवंत आहे. आज आपण अनुभवणार आहोत या गडाची भव्यता, त्याचा इतिहास, निसर्गरम्य वाटा आणि वरून दिसणारे अप्रतिम दृश्य. तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे पूर्ण ट्रेक, अनुभव आणि सुंदर सिनेमॅटिक दृश्य आणि काही खास क्षण जे तुम्हाला नक्कीच शिवनेरीला जाण्यासाठी प्रेरणा देतील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या शिवनेरीच्या 19 अविस्मरणीय फेब्रुवारी प्रवासाला. 1630 या किल्ल्यावरती जन्माला आलं एक बाळ. पण ते फक्त बाळ नव्हतं, ते होतं स्वराज्याचं भविष्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा फक्त किल्ला नाही, हे आहे स्वराज्याचं जन्मस्थान, किल्ले शिवनेरी. शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे वसलेला व ऐतिहासिक दुर्ग आहे. पण शिवनेरीचं महत्त्व फक्त एक किल्ल्यापुरतंच मर्यादित नाही. त्याचं पवित्र भूमीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे हा किल्ला हिंदवी स्वराज्याचा पाळणाघर म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याचे संस्कार दिले, न्याय, पराक्रम आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. पुढे याच विचारांनी स्वराज्याची पायाभरणी झाली आणि इतिहास घडवला. आजही शिवनेरीच्या प्रत्येक दगडात स्वराज्याचा अभिमान व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी जिवंत आहेत. म्हणूनच शिवनेरी हा फक्त किल्ला नाही, तो प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. शिवनेरीचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक दगड आणि या मातीतील प्रत्येक सुगंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळपणाची साक्षी देतो. या गडावर चालताना फक्त वाट पार होत नाही, तर स्वराज्याच्या इतिहासातून चालत असल्याची भावना मनाला स्पर्श करून जाते. हा फक्त एक किल्ला नाही, ही आपल्या स्वाभिमानाची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या जन्माची पवित्र भूमी आहे. जर तुमच्याही मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अभिमान असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या इतिहासप्रेमी प्रवासात तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब सह्याद्रीतील क्षण विथ रोशनला नक्की द्या, कारण तुमचं एक क्लिक मला सह्याद्रीतील असेच इतिहास जपणारे आणि मनाला भिडवणारे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचण्याची नवीन प्रेरणा देतं. या किल्ल्यावर आजही इतिहासाच्या खुणा जिवंत आहेत. शिवनेरीच्या तटबंदीवर, बुरुजांवर आणि काही दरवाजांवर आजही तोफगोळे आणि युद्धाच्या खुणा दिसून येतात. त्या प्रत्येक खुणा इथल्या संघर्षाची आणि शौर्याची साक्ष देतात. या दगडांना असंख्य युद्धाचे आवाज ऐकले आहेत, धुराचा वास अनुभवला आहे आणि स्वराज्याच्या उभारणीचा इतिहास आणि आपल्या कुशीत जपून ठेवला आहे. म्हणूनच शिवनेरीवर फिरताना फक्त एक किल्ला पाहू नका, तर प्रत्येक दगडाची कहाणी अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट मनापासून सांगायची आहे, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला दिलं प्रेम आणि प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. तुमचा हा विश्वास आणि साथ मला प्रत्येक वेळी नव्याने जोमाने सह्याद्रीतील भटकायला आणि तुमच्यासाठी अजून सुंदर, अजून भन्नाट व्हिडिओ घेऊन यायला प्रेरणा देते. म्हणून अशीच साथ कायम ठेवा, कारण सह्याद्रीतील क्षण विथ रोशन हा फक्त माझा नाही, आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. अखेर आम्ही शिवनेरीच्या माथ्यावर पोचलो आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा पाहतात मन अक्षरशः भरून आलं. ज्या पाळण्यात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न वाढलं, जिथून एक युगपुरुषाची प्रवासाची सुरुवात झाली, त्या पवित्र ठिकाणी उभं राहणं हीच आमच्या आयुष्यातली अविस्मरणीय भावना होती. त्या क्षणी शब्द नव्हते, फक्त अभिमान होता, डोळ्यात आदर होता आणि मनात एकच विचार होता, शिवराय पुन्हा जन्माला येणार नाहीत, पण त्यांचे विचार आपण जिवंत ठेवू शकतो. त्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली. शिवनेरीवर फिरताना एक गोष्ट मनाला खूप भावली. इथे मंदिराचे खुणा आहेत, तसेच मशिदीचेही अवशेष दिसून येतात. यातून इतिहासातील एक महत्त्वाची गोष्ट जाणवते, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मापेक्षा माणुसकीला आणि न्यायाला अधिक महत्त्व दिलं. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांचा
आदर केला जात असे. यामुळे शिवनेरी हा फक्त शौर्याचा नाही तर सहिष्णुता, न्याय आणि सर्वसमावेशकतेचाही संदेश देणारा किल्ला आहे. आज या गडावर उभं राहण्यावर वाटतं, स्वराज्याची खरी ताकद केवळ तलवारीत नव्हती तर माणसांना एकत्र ठेवणाऱ्या विचारात होती. आणि शेवटी तुमच्यासाठी एक स्पेशल ट्रेकिंग टिप. जर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा विचार करणार असाल तर जुलै ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर संपूर्ण किल्ला हिरवागार होतो. ढगांची चादर आणि थंडगार वातावरण ट्रेकचा अनुभव अविस्मरणीय बनवतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हवामान आल्हाददायक असतं. आकाश स्वच्छ असल्यामुळे सभोवतालचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. एक महत्त्वाचे टिप: सकाळी 6 ते 8च्या दरम्यान ट्रेक सुरू करा. गर्दी कमी असते, वातावरण थंड असतं आणि सूर्योदयाच्या प्रकाशात शिवनेरीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. इतिहास अनुभवायचा असेल, निसर्ग डोळ्यात साठवायचा असेल तर मनात स्वराज्याचा अभिमान जागवायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी शिवनेरीला नक्की भेट द्या. आजचा प्रवास इथेच संपतो, पण आपल्या सह्याद्रीच्या कथा अजूनही बाकी आहेत. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात, नव्या गडावर आणि नव्या इतिहासाची कहाणीसोबत. तोपर्यंत मी रोशन मिरगल आणि तुम्ही पाहत आहात सह्याद्रीतील क्षण विथ रोशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि सह्याद्रीतील अशाच अविस्मरणीय क्षणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या साहसात.